स्वर्गीय सौ आशाबाई चंद्रकांत लोखंडे यांच्या धार्मिक विधीचा खर्च सामाजिक उपक्रमातून करून आईच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन। आई म्हणजे ममता, तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर, या दोघांचा संगम म्हणजे आई होय। मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय। एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होतं आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते। आईचं खरं प्रेम आणि पालनपोषण यासोबत कशाची तुलना केली जाऊ शकत नाही। अशाच एका आईसाठी धार्मिक विधी टाळून एका निराधार कुटुंबाला उपचारासाठी मदत करून आईच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करून जगासमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे। कोल्हार येथील लोखंडे परिवाराच्या समाजाच्या पुढे एक आदर्श निर्माण करत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। कोल्हार येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे व आरोग्य सेवक संदीप लोखंडे यांच्या मातोश्री यांना 1 महिन्यापूर्वी देवाज्ञा झाली, तर त्यांचा मुलांनी कोणताही धार्मिक विधी न करता धार्मिक कार्यक्रमाला येणारा खर्च राहुरी तालुक्यातील गोहा येथील एका निराधार परिवाराला उपचारासाठी आर्थिक स्वरूपात देऊन अनेक दिवसांपासून राज्यात पूर्वेत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। या शिबिराला अनेक युवा पिढीने व नागरिकांनी व विशेषतः महिलांनी सहभाग घेऊन रक्तदान केलं। एकूण 60 ते 70 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। रक्तदान केल्यानं एखाद्याचं आरोग्य व आयुष्य वाचू शकतं। यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्ट, ब्लड सेंटर लोणी येथील रक्त संक्रमण अधिकारी तथा तनया कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील युवा पिढीला व नागरिकांना आवाहन केलं की शक्य तितक्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान करावे। सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। SRB न्यूज साठी संतोष बोर्डे, कोल्हार, भगवतीपूर। असा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। आज या ठिकाणी सौभाग्यवती कैलासवासी आशाबाई चंद्रकांत लोखंडे वहिनींच्या स्मरणार्थ या ठिकाणी आज 1 महिना झालेला आहे। 1 महिन्यानंतर या ठिकाणी एक सुंदर असं उपक्रम या प्रवीण दादा आणि संदीप दादांनी आयोजित केला होता। त्यांचे सर्व बंधू या ठिकाणी नियोजनामध्ये होते, त्यांचे मामा होते, काका होते। कारण समाजापुढे जात असताना या ठिकाणी आपण समाजासाठी काहीतरी देणं आहोत। ज्या रक्ताची गरज आज ऍक्सिडेंट झालेल्या मुलाला पडते, ज्या रक्ताची गरज ज्या सीमेवरती लढणाऱ्या जवानाला पडते, ज्या रक्ताची गरज गर्भवती मातेच्या ज्या वेदना सहन करण्याची नसते आणि तिला ज्यावेळेस आपल्या मुलाला जन्म द्यायचा असतो त्यावेळेस त्या महिलेला समजते, त्यावेळेस त्या रक्ताची गरज आपण कशी पुरवता येईल ह्या भावना ह्या कुटुंबाने या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या। म्हणून आज या ठिकाणी हा उपक्रम आपल्या आईच्या जाण्याने हा समाजापुढे नवीन उपक्रम हा त्यांनी राबवलेला आहे। कारण रक्ताचं महत्व हे सर्वांना समजल्यानंतर या ठिकाणी वस्त्रदान, देहदान, रक्तदान ही खूप महत्वाची दान असतात, त्याशिवाय जगातून मुक्ती नाही। म्हणून आज ह्या चांगल्या उपक्रमासाठी आपण एकत्रित आलेला आहात। समाजापुढे एक वेगळा आदर्श या कुटुंबाने निर्माण करून दिलेला आहे आणि आदर्श निर्माण करून देत असताना जी आमची रक्तदानासाठी ही टीम आलेली आहे तिला सहकार्य करणं आपलं गरजेचं आहे। तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात पुढे यावं असं या लोखंडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे। मी माझ्या वतीने शिववंश दशनाम गोसावी समाज प्रदेश कार्याध्यक्ष या नात्याने, बाळासाहेबांची शिवसेना एकनाथजी शिंदेगड उपजिल्हा प्रमुख या नात्याने, त्याचप्रमाणे कुस्ती मल्ल विद्याचा तालुका अध्यक्ष या नात्याने, आदरणीय जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व आमच्या सर्व धर्मीय बांधवांच्या वतीने आमच्या ह्या वहिनींना शिवशंभूची चरणी माता भगवतीच्या चरणी चांगली जागा लाभो अशी प्रार्थना करत असताना आज हे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे, याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा अशी या ठिकाणी आवाहन करतो, विनंती करतो। आमचे मोठे बंधू माननीय संदीप भाऊ लोखंडे हे गोवा या ठिकाणी आरोग्य खात्यामध्ये सेवा कार्य करत आहेत। त्यांच्या संकल्पनेतूनच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली। कारण त्यांचं कार्य कोविड पासून देखील त्यांनी कोविडच्या त्या पॅन्डेमिक समयात देखील त्यांनी खूप प्रकारे लोकांसाठी कार्य केलं आणि आजही ते त्या लोकांपर्यंत जाऊन कार्य करत आहेत। विविध आजारी लोकांपर्यंत, पीडित लोकांपर्यंत जात आहेत आणि त्यांच्या दृष्टीस एक पडलं की रक्ताअभावी बरेच जण दगावत आहेत, वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे बरेच जण दगावत आहेत। आणि माननीय संदीप भाऊ लोखंडे जे आरोग्य सेवक आहेत त्यांच्या या संकल्पनेतून हा कार्यक्रम आपण का राबवू नये, जो रक्ताचा तुटवडा आहे या कार्यक्रमात आपण रक्तदान शिबिर आयोजित करून तो तुटवडा भरून काढण्याचा एक छोटासा प्रयत्न त्यांच्या संकल्पनातून आणि पूर्ण लोखंडे परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यासाठी त्यांच्या कल्पनेतून आम्हाला ती प्रेरणा मिळाली आणि या ठिकाणी आम्ही तो आयोजित केलेला आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला समाजातून मिळालेला आहे। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।